नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी अशोक बोलते. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावलेल्या ह्या नाशिकच्या भूमीमध्ये जलशिक्षण संस्था गेल्या 36 वर्षापासून कार्यरत आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून फक्त नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सबलीकरणाचे धडे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. तळागाळातल्या महिलांना करणं, आत्मनिर्भर करणं आणि आत्मसन्मानानं जगायला लावणं हे महत्वपूर्ण काम या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. आणि याचं सगळं श्रेय संस्था चालकांना, संस्थेच्या कमिटीला जेव्हा आपण देतो आपण त्याचबरोबर इथले त्याचे आदरणीय राहुलदादा ठाकरे यांना सुद्धा देत जातो. कारण त्यांनी अतिशय वेगळ्या दृष्टीने ह्या संस्थेकडे बघताना डेव्हलपमेंट सुरू केलेले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं ज्ञान आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा कास धरून येणाऱ्या पिढीला आपल्याला नेमकं काय द्यायचंय याचं पूर्ण मेक ओळखून राहुल सर काम करतायत. त्याच्या ह्या वाटचालीला संस्थेच्या सगळ्या टीमला जागतिक महिला दिनानिमित्त येण्याच्या एका बरोबर सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतील. भविष्यात जलशिक्षणचं नाव या आंतरराष्ट्रीय स्तरावर एक स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीत अग्रगण्य ठरावं याच त्यांना शुभेच्छा. धन्यवाद.